विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सध्या आपण गुरुप्रसाद मधील ओंकार साधनेबद्दल वंदनीय दादांनी सांगितलेली माहिती वाचत आहोत। ह्या ओंकार साधनेच्या संदर्भात वंदनीय दादांनी 1980 साली शिरोडा गोवा येथील दुसऱ्या संमेलनात या ओंकार साधनेने दुसऱ्या संमेलनात पान क्रमांक 77 ते 81 यामध्ये या ओंकार साधनेने जीवन ईश्वरमय कसे होते याबद्दल सुंदर माहिती सांगितली आहे। ती वाचून मग पुढे गुरुप्रसाद मधील पान क्रमांक 204 पासून वाचन करायचं आहे। यासाठी बोर्डावर 2 आकृत्या आहेत, त्या आपण आता बघूया। ही पहिली आकृती, त्याच्यामध्ये आपण ओंकार केल्यावर ती लहर अशी वर जाती, काही लेन्थवर गेल्यावर ती परत अशी खाली येते आणि अनुक्रमे ब्रह्मरंध्र इथं स्थूल देह याच्यातून अशी धारण होत 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 इथं हे चित्त, हे काळं दाखवलेलं आहे, म्हणजे काळं दाखवलेलं आहे भरीव, हा भरीव भाग म्हणजे नाभी जवळ आहे ते चित्त। या संदर्भात आता आपण वाचणार आहोत। ह्या कार्याचा उद्देश मानवी जीवन ईश्वरमय करून नंतर विश्वशांती करणे असा आहे। तेव्हा प्रथम मानवी जीवन ईश्वरमय कसे करायचे हे समजून घेऊया। यासाठी वंदनीय दादांनी दुसऱ्या सेमिनारमध्ये पान क्रमांक 78 व 79 वर सांगितलेले आहे, ते थोडक्यात सांगत आहे, ते शांतपणे ऐकून घ्यावे। ज्ञान साधना दुसरे सेमिनार, नंतर सविस्तरपणे व सवडीनुसार आपण घरी वाचावे। आता जो देह ईश्वरमय करावयाचा आहे तो आहे तरी कसा, तर अर्धा कापलेला कांदा दिसतो ना तसा। ब्रह्मरंध्र, स्थूल देह, सूक्ष्म देह, पंचप्राणकोश, चित्त आणि नाभी ही सर्व स्थाने जी आहेत त्यावरच मनुष्य जीवन जे अवलंबलेले आहे ते साकार करावयाचे आहे। तुम्हाला बरोबर कल्पना येण्यासाठी उभा कापलेला कांदा डोळ्यासमोर आणा। अगदी शेवटी एक बारीक भरीव काळा भाग जो आकृतीमध्ये दाखवलेला आहे तो म्हणजे 19 माध्यमांपैकी एक अवस्था म्हणजे चित्त अवस्था। ते जागृत झाले म्हणजे अहंकार जाऊन अहम आकार यामध्ये परिवर्तित जेव्हा होतो तेव्हा मानवाचा हा जो सर्व देह आहे तो ईश्वरमय झाला। तर तो देह अहम आकार केव्हा झाला, तर तो प्रकाश जो आहे हा प्रकाश म्हणजे श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाने करीत असलेल्या ओंकार साधनेद्वारा निर्माण होणारा शक्तिरूपी प्रकाश तो ब्रह्मरंध्रातून प्रवाहित होत 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 अनुक्रमे स्थूल देहात, सूक्ष्म देहात, मग पंचप्राण कोशातून ज्यावेळी चित्तापर्यंत येतो तेव्हा मनुष्याचा देह पूर्ण प्रकाशमान होतो, म्हणजेच ही ज्योतिष्मती अवस्था होय, म्हणजेच स्वयंप्रकाश। तर ही जी अंतर्मनाची धारणा असते त्याची ज्योत तयार होते, ती भाजत नाही तर भासते। तर भासणे म्हणजे काय, तर सर्वाभूती आत्मा एक आहे, म्हणजेच तो व मी एक आहे, परंतु तो आणि मी हे भिन्न भिन्न आहेत असा जो वाद आहे त्याचे मूळ हे अज्ञानात आहे आणि त्याचे निवारण होते व आपल्याला सर्व जग जे आहे ते ईश्वरमय दिसायला लागते। ती म्हणजे ज्योतिष्मती अवस्था होय आणि ह्या अवस्थेलाच अहम आकार असे म्हटले आहे। म्हणून आपण नेहमी सांगतो बुद्धी, मन, चित्त आणि
अहंकार नाही तर विकास झाल्यावर अहम आकार. हे एवढे सोपे असताना बाहेर योग साधना, कुंडलिनी विज्ञान इत्यादी इत्यादी काही हठयोग परत्वे शास्त्रे आहेत, त्यांचा अंगीकार करून देहामध्ये विकृती निर्माण करण्याचा मोह तुम्ही चुकूनही करून घेऊ नका, असे वंदनीय दादा सांगत. असा तो वर सांगितलेला प्रकाश हा अनुक्रमे स्थूल देहाला, मग सूक्ष्म देहाला, मग कारण देहाला, मग कोशांना आणि मग शेवटी चित्ताला स्पर्श करणार आणि ह्या चित्ताच्या ठिकाणी त्या प्रकाशाला स्थिर करावयाचे. दोन एकत्र झाले, तो अग्नी आणि हा प्रकाश. तिथं जठराग्नी आहे आणि हा प्रकाश. आता तेथे स्थिर करून देवाला पाहावयाचे नाही आहे, तर जे कर्म आपल्याला आपल्या उपासनेच्या वेळेला आपल्या आसनावरती आपण दृढ झाल्यानंतर सुद्धा आपल्या विचाराने आपल्याला बाहेर घेऊन जाते, त्याला नियंत्रित करण्याचे कार्य इथे करावयाचे आहे. तो भाग चित्ताचा जो आकृतीमध्ये दाखवलेला आहे. एरवी तुमची स्थूल अवस्था काय आहे, तर चित्त धारणच झालेले नसते. कारण जसे गवळ्याकडून तुम्ही दूध घेता त्याच्यामध्ये तूप असते, ते काढावे लागते, तसे ते मन आणि चित्त हे जसे गवळ्याने आणून दिलेल्या दुधातून लोणी व लोण्यातून तूप आहे, आणि हे जे तूप आहे ते निरंजनात घातल्यानंतर त्याची ज्योत तयार होते. दॅट इज द लास्ट स्टेज ऑफ मिल्क. पहिलं दूध आणि त्याची लास्ट स्टेज म्हणजे तूप. तशी मानवी जीवनाची लास्ट स्टेज काय आहे, तर चित्त. इथपर्यंत जायचंय विकास करत, बुद्धी मन चित्त आणि पुढे अहंकार. आता हे चित्त धारण होते तरी कसे. मनुष्याचे जठर किंवा पोट, त्याच्या खाली नाभी, तिथेच चित्त हे सुप्तावस्थेत असते आणि तेथेच जठराग्नी आहे. म्हणून इथे सांगितलंय बघा, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम, असं म्हणतो. मी प्रत्येकाच्या देहामध्ये अग्नी स्वरूपाने त्या बेंबीच्या ठिकाणी आहे, आणि तुम्ही जे अन्न खाता ते मी प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पंचप्राणांनी पचवून त्याचं रक्तात रूपांतर करून सबन शरीर भर जातं. समजलं. ज्या वेळेला आपल्याला फार भूक लागते त्यावेळेला आपण असा शब्द वापरतो, पोटात आग पडली आहे, लवकर जेवायला द्या म्हणून. याचा अर्थ तो जठराग्नी. पण गुरुमार्गी होण्यापूर्वी, दादांच्याकडे येण्यापूर्वी तो जठराग्नी काय करत होता, फक्त खाल्लेलं अन्न पचन करायचं, जे खाईल ते पचन करायचं काम करत होता. म्हणजे स्वाहा स्वाहा झाला माझ्यामध्ये, असं म्हणत होता. आणि हा प्रकाश तुम्ही साधना केल्यानंतर तो प्रकाश त्यांनी सांगितल्याप्रमाणे येत चित्तापर्यंत आल्यावर तो अग्नीचं रूपांतर बदल होऊन त्याच्यामध्ये बदल होतो, आणि तोच अग्नी तुम्हाला महा म्हणायला लागतो. पहिल्यांदा स्वाहा स्वाहा म्हणत होता, नंतर महा म्हणजे महाकारण. म्हणजे जीवात्मा, आत्मा, परमात्मा आणि परमात्मा अवस्था, अहम आकार, समजलं, म्हणजे महाकारण. मनुष्याचे जठर किंवा पोट, त्याच्या खाली नाभी, तिथे चित्त हे सुप्तावस्थेत असते, तिथेच जठराग्नी आहे. आपण अन्न सेवन केल्यानंतर त्या अन्नामध्ये कितीतरी असे पदार्थ असतात की जे सहजासहजी पचत नाही, पण तो जठराग्नी त्या सबंध अन्न पदार्थांना सेवन केल्यानंतर त्या अन्नाचा पाचक रस म्हणून निर्माण करतो. तर तो जठराग्नी जो आहे तो अग्नी स्थूल जीवनामध्ये किंवा उपासना जीवनामध्ये केवळ अन्नाचे भस्म करण्यापलीकडे काहीही करीत नाही. म्हणजे स्वाहा झालेलं ते खायचं, स्वाहा आणि महा याच्यामध्ये दोन फरक आहेत. महा म्हणजे महाकारण, महाकारण अवस्था म्हणजेच नारायण अवस्था, म्हणजे जीवन ईश्वरमय होणे. तर तो जठराग्नी जो आहे
तो अग्नी स्थूल जीवनामध्ये किंवा उपासना जीवनामध्ये केवळ अन्नाचे भस्म करण्यापलीकडे काहीही करीत नाही. करीत नाही म्हणून स्वाहा. म्हणून भस्मासूर म्हणून जी एक कल्पना आहे तो कोणी राक्षस नव्हता तर आपण स्वतःच आहोत. कारण तिन्ही त्रिकाळ खाऊन सुद्धा तो जठराग्नी स्वाहा स्वाहा करीतच आहे. तो जो स्वाहा स्वाहा करतोय त्याला ही वरील संबंध अवस्था प्राप्त झाल्यानंतर तो महाहा महाहा म्हणायला लागतो, म्हणजेच महाकारण. आता तुम्ही पुस्तकात वाचता की महाकारण प्राप्त झाले. कारण व महाकारण दीक्षा ही दीक्षा ज्या वेळेला असते त्यावेळेला जो जठराग्नी अन्न पचनार्थ आज खर्ची पडत आहे तो तुम्हाला प्रकाशमान करण्यास कारणीभूत होतो. आता प्रकाशमान करणं म्हणजे ज्ञानी करणे. बघा, अंधारामध्ये वस्तू पदार्थाची ओळख आपल्याला होत नाही. तुम्ही रस्त्याने निघालात आणि झाडावर आंबा असला तर तो हिरवा असेल तर कच्चा आहे हे केव्हा ज्ञान होईल? प्रकाश असेल तर. अंधारामध्ये तो काही कळत नाही. तसं हे जो पण जीवन अंधारमय होतं, काही माहित नव्हतं, नुसतं खाणे पिणे इकडे भटकणे होतं, तवर अज्ञानमय होतं, तवर कळलं नाही. पण हे जेव्हा प्रकाश मिळालं त्यावेळेला आपण मी कोण, मी कुठून आलो किंवा मला कुठं जायचं हे ज्ञान व्हायला लागतं. त्याला ज्योतिषमती अवस्था म्हणतात. मग त्या जठराग्नीला केवळ तुमचे स्थूल अन्न जे आहे हे पचवण्यासाठी कार्य करावेच लागत नाही. म्हणून जेवण कमी होतं त्यावेळेला 8 तासांनी जास्त जेवण करायचं नाही. असा जो जठराग्नी 100% आहे त्याला फक्त 10%च अग्नी तो तुमच्या अन्न पचनार्थ पुरेसा आहे व राहिलेला 90% जो बाकीचा त्याची ज्योत तयार होते. ती ज्ञान ज्योत. समजा तुमच्यापाशी काड्यापेटी आहे व काड्या नाही, किंवा काड्या आहेत पण काड्यापेटी नाही, तर तुम्ही अग्नी प्रज्वलित करू शकत नाही. तसे हा जठराग्नी प्रज्वलित करण्यासाठी ह्या वाणीतून निघालेला ओंकार हा ध्वनीतून प्रकाशमान होतो आणि इथे म्हणजे नाभी इथे ती ज्योत जी सुप्तावस्थेत आहे ती पेटते. म्हणजे जसे जठराग्नी आणि तो ओंकार सांगितला प्रकाश मिक्स झाले की ती ज्योत तयार होते. म्हणजे जसे अग्नी निर्माण करण्यासाठी काडी व काड्यापेटी पाहिजे तसे हा प्रकाश जो आहे हा प्रकाश ह्या अग्नितत्वाला प्रकाशित करतो. नाहीतर आजच्या जीवनामध्ये ते तत्व नाही असे नाहीये. पण काय झाले आहे तर जसे दुधामध्ये लोणी आहे पण ते हात घालून ढवळले तर सापडत नाही. मग त्यासाठी काय करावे लागते? दूध तापवून त्याला विरजण घालून त्यावर लोणी काढून त्यातून लोणी काढून पुन्हा लोणी तापवून मग अंतिम सत्वगुण तूप काढावे लागते. म्हणजे प्रत्येक क्रियेला तापवणे हा धर्मच आहे तिथे. तसे तुम्हाला नित्याने साधनेमध्ये निर्माण होणाऱ्या ओंकाराच्या शक्तीने तापविल्याशिवाय हे तुमचे जीवनाचे अंतिम सत्वगुण तूप जे आहे ते सद्गुरु चिंतनामध्ये कधीच जळणार नाही. तर तो जठराग्नी आहे. आता ही ज्योत पेटल्यानंतर अंधार गेला. आता ही जी 19 माध्यमं सांगितली ही सगळी ईश्वरमय झाली आणि अंतिम साध्य झाले. त्यासाठी ओंकार साधना नित्य नियमाने करावल्याच पाहिजे. एवढा विषय समजला. आता आपण पान नंबर 204 गुरुप्रसाद ते पुढे वाचायला चालू करूया. पान क्रमांक 204 दुसरा पॅरा. ओंकार साधना ही एक श्रेष्ठ प्रकारची साधना असून ती साधना करीत असताना रक्ताभिसरण व श्वसन क्रिया ह्या शरीराच्या दोन्ही घडामोडी समजणे अत्यावश्यक आहे. कारण गुरुकृपाशीर्वादाची धारणा आपल्या शरीरात कशा प्रकारे होत असते याचे ज्ञान वरील 2 क्रिया अभ्यासल्या असता आपणास सहजगत्या होते. नाथपंथाच्या परंपरेप्रमाणे आपण करीत असलेली साधन सेवा ही जीवनात
संचित करावयाची नसून ती आपल्या नित्याच्या आचरणाने पुढील जन्मांची व पुढील पिढ्यांची तरतूद करण्यासाठी सेवन करावयाचे आहे. हा, इतके दिवस काय केलं आपण? केलं ते संचित केलं, म्हणजे देहाभोवती राहिलं. सेवन करायचं म्हणजे पचन, श्वसन, रक्ताभिसरणाने रक्तात धारण करायचंय. आणि ह्याचं ज्ञान पूर्वीच्या ऋषीमुलांना होतं, म्हणून त्यांनी देवळात गेल्यावर तीर्थरेची पद्धत ठेवली, किंवा घरी अभिषेक केल्यानंतर त्याची पॉझिटिव्ह शक्ती प्रसाद म्हणून तुम्ही धारण केल्यानंतर रक्तात जात होती. म्हणजे हे नवीन तत्व काही नाही आहे. एकूण आपण काय करायचंय, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या धारण करून रक्त जे शुद्ध नाही आहे, रक्तामध्ये जे दोष धारण झाले ते जाऊन संबंध शरीरातलं रक्त शुद्ध करायचं काम करायचं आहे. म्हणून त्यासाठी करत असलेली सेवा सेवन करायला पाहिजे. कळलं? अशा साधन सेवेच्या क्रियेचे कार्य रक्ताभिसरण व श्वसन क्रिया या माध्यमातून प्राप्त करावयाचे असते. आता सेवन कशा करता करायची आहे तर दादाने सांगितलं, बघा व्यावहारिक उदाहरण घेऊया, शांतपणे ऐका. माझ्या खिशात पैसे असतील 10,000 रुपये, तर रात्री एखादा अडचण घेऊन आला 12 वाजता, मला 1,000 2,000 रुपये पाहिजे, तर मी पटकन काढून देईन. बँकेत लाख रुपये आहेत, पण आता उपयोग आहेत का? सकाळी उठून 10 वाजता बँक उघडल्यानंतर मी चेक दिल्यानंतर मला पैसे येणार आहेत, तर तो मनुष्य मरून गेला तर? तसं दादा म्हणाले, तुम्ही जे काही साध्य केलंय ते लोकांना उपयोग पडून बरं वाटण्यासाठी, रात्री कोणी आला वेळोवेळी की मला अमुक त्रास होतोय, तर झटकन तुम्ही उदी दिल्याबरोबर त्याला बरं वाटेल. हे केव्हा होईल? ती साधना तुमच्या रक्तात धारण झाली असतील तर ती कृपा तुमच्या ह्या बोटातून उदीच्या माध्यमातून त्याच्याकडे जाईल. समजलं? आणि आज आपण त्याचा अनुभवतो. पूर्वीच्या लोकांनी खूप काही केलं, परंतु त्यासाठी काय करावं लागायचं, ते सकाळी उठून आंघोळ करून देवासमोर बसून केलं, म्हणजे एवढ्यामध्ये आपला वेळामध्ये त्याचं काम व्हायचं नाही. समजलं? हा सेवन केलेला आणि संचित केल्यामधला फरक आहे. आता संचित जर केला असेल तर ती कृपा तुम्हाला धारण होण्यासाठी, तो मनुष्य मरून गेल्यानंतर, मी काय सांगतो नीट का, तो मनुष्य मरून गेल्यानंतर त्यांच्या पुढच्या मुलांना ती कृपा मिळण्यासाठी यांनी जसं आचरण केलं होतं, समजा डोक्याचा कोटा केला होता, शेंडी ठेवली होती, धोतर नेसत होता, गाणं गाणं सर्व करता, तसं सगळं आचरण करायला पाहिजे. हे शक्य आहे का? सध्याच्या परिस्थितीला शक्य नाही. समजलं? आता सेवन आणि संचय. म्हणून दादाने म्हणे संचय करायचा नकोच, तुम्ही साधना करा, सेवन करा आणि लगेच त्याचा उपयोग करून घ्या. नाथ परंपरेप्रमाणे गुरुकृपाशीर्वाद हा रक्तात धारण होतो व हा गुरुकृपाशीर्वाद निरंतर टिकविण्यासाठी नाममात्र साधन हे गुरूंकडून सूचित केले जाते. त्याप्रमाणे तुम्हाला पचन, श्वसन, रक्ताभिसरण ह्याच्यातून ओंकार साधनेची शक्ती धारण करायला शिकवलं आणि नाम मात्र अर्ध्या तासाचं साधन ओंकार साधना तुम्हाला करायला सांगितलंय. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करायची आवश्यकता नाही. ओंकार साधना व संथा पद्धतीने गुरु नामस्मरण हे कारण दीक्षेनंतर दिलेल्या साधनांपैकी होय. आता संता पद्धतीने काय होतं, लहरी निर्माण होतात. ओम नुसती लाईन झाली, फ्लॅट म्हणायचं नाहीये. संथा पद्धतीने म्हटल्यानंतर ही परत पुढे जाती आणि तुम्ही श्वास घेता तेव्हा ती शक्तिरूप होऊन तुमच्यामध्ये धारण होती. त्याचं सोपं साधन आहे. म्हणून दादाने तुम्हाला काय केलं, तुमच्या भोवती एक वलय, करंगीचं वलय निर्माण केलं, गुरूची शक्ती. तिथं तुम्ही आहात बसलेले. तुम्ही ओंकार ओम म्हणून केल्यानंतर ती लहर अशी जाती इथपर्यंत, ह्याच्यावर बढवती आणि कृपेचं वलव म्हणून परत येते आणि तुमच्या श्वासातून धारण होती. किती सोपं झालं. अशी अर्ध्या तासाची साधना केल्यानंतर रोज ती गुरुशक्ती धारण करता 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 एक दिवस संबंध जीवन ईश्वरमय गुरुमय होत आहे. आणि ते झालं की तुमच्या जीवनामध्ये काय तर तुमच्या जीवनामध्ये एक सुसंगतपणा म्हणा, समाधान, सुसंगत समाधान, एक युनिफॉर्मिटी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत रिदम म्हणतात त्याला. रिदम म्हणजे बरोबर आहे ना,
याच्यामध्ये कार्य करणे सुसंगत. हे साधन संथा पद्धतीने म्हणत असताना हा संथा ज्या ज्या क्षणी संथा म्हणजे उदात्त अनुदात्त स्वरित उच्चार मध्य लय. संथेनी 12 अंगानी साधना आपण हे म्हणतो ती उच्चार मध्य लय उदात्त अनुदात्त स्वरित सूर ताल लय आणि सूर नाद निनाद. हे साधन संथा पद्धतीने म्हणत असताना ज्या ज्या क्षणी तेजाची धारणा रक्तामध्ये होत असते त्या त्या क्षणी रक्तातील दोष बाहेर फेकले जाऊन रक्तपेशींना शुद्धत्व प्राप्त होत असते. आता बघा नैसर्गिक नीट आहे का मी सांगतो ते. आपण नेहमी सकाळपासून संध्याकाळपर्यंत निसर्गता सावध करत असताना फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो. पण तुम्ही साधना करत असताना तो ओंकार सिद्ध करून गुरुंनी तुम्हाला करायला दिल्यामुळे त्याच्यातील ऋणानुबंधातले दोष जे जात नाहीत ते ऋणानुबंधातले दोष आणि इतर दोष असतील ते जातात. अलॉंग विथ कार्बन डायऑक्साईड हे जातात. हे कोणी बाहेरचे लोक तसं काढू शकत नाही. इथं देवाची ऋणानुबंध आहे. तिथं देवाची काय मातृपितृ इतरे जन आणि जन्मकर्म जन्मांतर मातृपितृ इतर जन आणि देवाची असे 5 ऋणानुबंधातले दोष या ठिकाणी आहेत. ते संबंध बाहेर जाऊन रक्त आहे ते 100% शुद्ध व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे रक्तातील दोषांचे वीर्यात किंवा स्त्री बीजात रूपांतर होऊन ते दोष संततीमध्ये प्रवाहित होत असतात त्याचप्रमाणे ओंकार साधनेने रक्तात धारण झालेला गुरुकृपाशीर्वाद सुद्धा वीर्यामधून किंवा स्त्री बीजातून संततीकडे प्रवाहित होतो. म्हणजे कुलोपासना कुलोवाची जोपासना कुलधर्म कुलाचार आणि कुलोपासना सगळे कुलधर्म कुलोपासना करता हो करता. अहो कुलोपासना म्हणजे काय माहित नाही. मग काय माहित आहे म्हणून सांगितलं की रक्ताचा संबंध पुढच्या पिढींशी आहे. म्हणून त्या रक्तामध्ये जर ही शक्ती झाली. आता आपण आपली मुलं बघतो गुरुकृपाचरण झाली मुलं आपल्या शाणी आहेत. हे काय आलं म्हणून त्यांनी काय केलं वंशातले दोष जात होते म्हणून वंश कट केला आणि गुरुचा अंश म्हणजे गुरु शक्ती रक्तात धारण झाल्यावरती गुरूंचे अंश म्हणून जन्माला येणार. म्हणून आपल्यापेक्षा आपली मुलं आता पुढची हुशार आहे. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या कृपाशीर्वादाची टक्केवारी आपल्याकडे जरी 25% असली तरी आपल्या संततीकडे 50% व त्या पुढील पिढ्यात 100% धारण होईल. तत्पूर्वी याबद्दलची शास्त्रीय माहिती असणे उपयुक्त होईल. म्हणून तिसऱ्या सेमिनारमध्ये सेवन कसं करायचं आणि काय करायचं ते पण दादाने सांगितले. ते आता वाचूया आपण. ज्ञान साधना संमेलन 3 मध्ये पान 81 वर काय ज्ञान साधना तिसरे सेमिनार पान नंबर 81 वर. आता कर्म सेवन व कर्म संचय यात फरक काय. समजा मी तुमच्याकडे वेळी यावेळी आलो व 50 रुपये मागितले. तुम्ही सांगितले की उद्या सकाळी या बँकेतून काढून देतो. मी मगाशी सांगितलं सगळं खिशात असतील तर पटकन काढून देता येईल पण बँकेत म्हणजे तसं तुम्ही सेवन केली असली तर आलेल्या माणसाला लगेच तुम्ही उदी काढून दिली तर तुमची रक्तात धारण झालेली म्हणजे तुमच्या जवळ असलेली शक्ती तुम्ही लगेच उदीच्या रूपाने म्हणा प्रसादच्या रूपाने म्हणा ती देऊ शकता. प्रवाहित करून त्याला बरं करू शकता. म्हणजे तुमचे स्वतःचे पैसे असून सुद्धा तुम्हाला बँकेवर अवलंबून राहावे लागते. त्याऐवजी तुमच्या जवळच पैसे असतील तर तुम्ही लगेच काढून द्या. तसे साधक सिद्ध अवस्थेप्रमाणे तुमच्याकडे जेव्हा एखादा दुःखी माणूस येईल त्यावेळेला थांबा सद्गुरूंना आवाहन करून धोतर वगैरे नेसून येतो असे जर तुम्ही म्हणाला तर काय उपयोग. तर दुःख म्हटल्याबरोबर झट दिशी चिमूटवर उदी तुम्ही द्यायला पाहिजे. हे केव्हा होईल कर्म सेवन केले असेल तरच होईल. म्हणून ते सांगती गरीबाचे ईश्वर प्रांगरा प्रेमाचे चादर आला की त्याला पहिल्यांदा धीर द्यायला शिका. काही काळजी का नकोस. हे पटकन शब्द तुमचा आणि स्पर्श
शब्द स्पर्श रूप रसगंध या 5 तन्मात्रातनं कार्य करायचं आहे. म्हणजे पहिला शब्द आणि दुसरा स्पर्श एवढं तुम्ही सांगितलं की तो रिलॅक्स होतो. नंतर मग उदी द्या. म्हणजे सेवन केलं असेल तर ती उदीच्या माध्यमातून ती पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्याकडे जाते आणि त्याचं काम होतं. तर दुःख म्हटल्याबरोबर झटदिशी चिमूटभर उदी तुम्ही द्यायला पाहिजे. हे केव्हा होईल? कर्मसेवन केले असेल तरच होईल. आणि कर्मसंचय केला असेल तर बसा बोंबलत. आपण संचय करून ठेवलेले पैसे आपल्या नातवंड पंतवंडांना मिळायला गव्हर्नमेंटला सुद्धा पुरावा लागतो. आणि असा केलेला कर्मसंचय जर असेल तर तुमच्या नातवंड पंतवंडांना कसा मिळणार, कसा सिद्ध होणार? एक वेळ त्यांना पुढच्या काळात नाथपंथी दीक्षा देणारा भेटला तर हे आजचे तुमचे कर्मसंचय जे आहेत ते त्यांना प्राप्त होतील. नाही भेटला किंवा खरा नाथपंथी न भेटता एखादा ढोंगी भेटला तर काय होईल? ओम भवती भिक्षां देही, म्हणजे भीक मागावी लागेल. एवढा देवधर्म केलेला सगळा फुकट जाईल. म्हणून ह्या मार्गात, ह्या आपल्या मार्गात, या अवस्थेमध्ये कर्मसंचय न करता कर्मसेवन करावयाचे आहे. ते कर्मसेवन करायची सवय तुमच्या देहाला जन्माला आल्या दिवसापासून आजपर्यंत नव्हती. फक्त अन्न सेवन करण्याची जबाबदारी तुम्ही घेतली, कर्मसेवनाची नाही. त्यामुळे काय झाले? पुण्य करायचे थोडे व पाप करायचे अधिक. आणि मागे मुलं बळ आहेतच की भोगायला. म्हणजे कर्ज करायचे आपण व फेडण्याची जबाबदारी आपण नाही म्हणून नातवंडांना हप्ते भरायला लावायचे. हा तुमचा जो एक धर्म होता तो या कारण दीक्षेमुळे बोंबलला. म्हणजे काही वाईट झाले नाही. मग चांगले काय झाले? तर आज तुम्ही येथे उपस्थित जेवढ्या व्यक्ती आहात त्यांच्या पूर्वापार घराण्यामध्ये त्यांच्या वाडवडिलांनी किंवा पूर्वजांनी देवदेवतार्जन केले का नाही? केले की. मग तुमच्यावरती आज ह्या आपत्ती व ही परिस्थिती का आली? तर आता असे पहा की एक चोर रात्री दरोडे घालून चोरी करून धन जे आहे ते लपवून ठेवतो. त्याच्या मुलाला ते धन किंवा संपत्ती मिळवायला काय करावे लागते? तर बापाच्या पश्चात चोरीच करावी लागते, तरच त्याला ते मिळते. म्हणजे दादांना असं सांगायचं आहे, तो पुण्याचा ठेवा पुरुषांचा कथा तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यांनी जसं आचरण केलं. मग सांगतो असोला नारळ असा शब्द वापरला. असोला नारळ म्हणजे आता माझा आहे हा असोला नारळ आहे बोडकं केलेला. तसं शेंडी ठेवायला पाहिजे, धोतर नेसायला पाहिजे, जानव घालायला पाहिजे. असं कोण करेल? असं आचरण जर केलं, त्यांनी जसं आचरण केलं तर तसंच जर आचरण तुम्ही केलं तर तो पुण्याचा ठेवा तुम्हाला मिळणार, असं सांगायचा उद्देश आहे. म्हणजे बापाने जे कर्म केले असेल तेच कर्म केले तर मिळते. तसे तुमच्या वाडवडिलांनी तो कर्मसंचय करीत असताना त्या त्या देवदेवतांच्या कृपाशीर्वादाप्रित्यर्थ ज्या काही आचार विचार पद्धतींचा अवलंब केला तोच आचार विचार तुमच्या किंवा भावी पिढ्यांच्या आचरणात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांनी पुण्यसंचय जो केलेला आहे त्याचे वाटेकरी तुम्ही होत नाही. आणि म्हणून आज तुम्ही दुःखी कष्टी आहात. हे अगदी उलट कार्य आहे पहा. व ह्या देवदेवतांच्या बाबतीत हा निर्णय आहे. पण तुमच्या पूर्वजांनी दुष्कृत्य केले असेल तर तुमचा दोष नसताना सुद्धा ते दुष्कृत्य तुम्हाला सोडत नाही. म्हणजे पाप आहे ते सहज प्रवाहित होत आहे, पण पुण्य आहे ते अवघड आहे प्रवाहित करायला. म्हणून नाथपंथ आहेत ते देवांशी भांडले आणि ते म्हणले पाप सगळं पुढे पाठवतो आणि पुण्य का नाही पाठवत. म्हणून हे सगळं ह्या मार्गाचे. आणि ते जसं पाप आलं तसं पुण्य पण यायला पाहिजे असा मार्ग सिद्ध केला. तर तुमचा दोष नसताना सुद्धा ते दुष्कृत्य तुम्हाला सोडत नाही. ते मात्र लगेच येते व तुम्ही नातू म्हणून असाल तर दोष म्हणून पिडते. परंतु देवदेवतांच्या कृपाशीर्वादासाठी त्यांचे जे आचार विचार होते तसेच आचार विचार झाल्याशिवाय कृपाशीर्वाद मिळू शकत नाही. समजतंय नाही? पाप आपाप येते, त्यासाठी काही प्रयत्न नाही आहेत, पुण्य येण्यासाठी प्रयत्न आहेत.
म्हणून इकडे मार्गदर्शन करीत असताना इकडे म्हणजे आपल्या गुरुमार्गाकडे ह्या कारण दीक्षेपर्यंत हा तुमचा प्रवास झाला म्हणजे ह्या तुमच्या देहिक माध्यमाला कर्मसंचय ही जी क्रिया आहे त्यापासून कर्म सेवन करण्याची क्रिया ही प्राप्त करून द्यावी लागते. आणि कारण दीक्षा केव्हा दिली जाते हे सांगतो तुम्हाला. दोषांचं कारण जेव्हा देहात शिल्लक राहिलं नाही, म्हणजे देह जेव्हा पूर्ण शुद्ध झाला, नीट ऐका, दोषांचं कारण देहामध्ये शिल्लक राहिलं नाही त्यावेळेला कारण दीक्षा म्हणजे पूर्ण तुम्ही शुद्ध झालात. आता साधना केल्यानंतर लगेच सेवन करून ते साठवायला तयार झाले. समजलं? हां, बोललो आपण 1 मिनिटात, पण करणं केवढं अवघड आहे, कारण की ते अनुभवाला यायला पाहिजे ना. आज आपण बघतो उदी दिली, त्यांना काय ते प्रसाद हे केला, उतरवला, म्हणजे ती बाधा कमी होती. प्रसाद ओटीत घातलं त्यांना मुलं होतात. हे बोलल्यावर सोपं आहे का? पण ते झालंय ना. म्हणजे आपले दोष सगळे गेलेत आणि त्या रिकाम्या जागेमध्ये गुरुची कृपा धारण झाली आहे आणि ती हातातून सर्वकडे उदीतून प्रसादातून प्रवाहित होते. आणखी ह्याच्या पुढे अजून मोठी अवस्था प्राप्त करून दिली आहे. तुम्ही सहज असं बाजारात एक फिरे म्हणून आलात, ज्याच्याकडे बघाल, ज्याला स्पर्श होईल, ज्याच्याशी बोलाल आणि जमिनीवर पाय टाकत असताना जमिनीत ती शक्ती जाणार आणि त्यांच्याकडे प्रवाहित होणार आणि त्यांचा विकास होणार. अशी अवस्था कोण देत आहे? म्हणून त्याचं मात्र आमच्या हातून त्यांनी योजलेले महत् कार्य हे डोक्यात ठेवायचं. म्हणजे सकाळपासून सकाळपासून किती चांगली कामं होत आहेत आपल्या हातनं, ते सोडून एखादं चांगलं असेल ते उघडत, कोळसे उघडायचे नाहीत, ठेवून टाकायचे, चंदन उघडायचं. आज मी अटे फिरून आलो, एवढ्यांचं कल्याण झालं असेल. बस किती मनाची अवस्था बदलली. म्हणून इकडे मार्गदर्शन करीत असताना या कारण दीक्षेपर्यंत हा तुमचा प्रवास झाला म्हणजे ह्या तुमच्या देहिक माध्यमाला कर्मसंचय ही जी क्रिया आहे त्यापासून कर्मसेवन करण्याची क्रिया ही प्राप्त करून द्यावी लागते. का तर येथे जेवढी भक्त मंडळी उपस्थित आहेत त्यांच्या पूर्वापार पिढ्यांमध्ये काही देवदेवतार्जन, कुलधर्म, कुलाचार, उपासना, उपासतपास, व्रतवैकल्ये, ध्यानधारणा हे सर्व झाले नाही का? झालं होतं, भरपूर झालं होतं, सर्व झालं. मग हे पुण्य गेले कुठं? तर ते संचित अवस्थेमध्येच राहिले व अजूनही संचित अवस्थेमध्येच आहे आणि होते. पण तुम्ही त्याचे वाटेकरी का होऊ शकला नाही किंवा तुम्ही त्याच्यावरती आपला हक्क का दाखवू शकला नाही? याचे कारण तुमच्या आजोबांचा जसा असोला नारळ म्हणजे गोटा करणे स्वच्छ आणि फक्त शेंडी ठेवणे, समजताय ना? आता माझा आहे तो जरा केस आले पण पूर्ण गोटा होता, तसा असोला नारळ म्हणायचा शब्द. असोला नारळ म्हणजेच मुंडन केलेले. तसे तुम्ही सुद्धा जोपर्यंत त्यांच्या आचार विचारांप्रमाणे सेवा करीत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचे वाटेकरी होत नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा मुंडन करायला पाहिजे, जानव घालायला पाहिजे, धोतर नेसायला पाहिजे, बाहेरचं काही नाही खायला पाहिजे. हे अवघड आहे सगळं. पुढं हातू येईल तुम्हाला. म्हणजे इथपासून आपण आपल्या पूर्वजांच्या आचार विचारापासून भिन्न आहोत. मग त्यांनी जो पुण्य संचय केला आहे ह्याचे वाटेकरी आपण सहजासहजी कसे होऊ? सोवळे तर आपल्याला माहीतच नाही. तर त्यांनी त्या कर्मसंचयनार्थ किंवा पुण्य संचयनार्थ ज्या ज्या काही गोष्टी व्रतस्थ राहून आचार विचारांची बंधने पाळून तो संचय केला तो तुम्हाला सहजासहजी पॅन्ट व शर्ट मध्ये कसा मिळेल? साधे बँकेतून पैसे काढायचे झाले तर चेकवर सही करताना खाडाखोड झाली तर पैसे मिळत नाही. मग इथे तुमच्या वाडवडिलांची पुण्याई तुमच्या हवाली कशी व्हायची? कारण त्यांच्याप्रमाणे तुमचे आचार विचार नाही. त्यांचे आचार आणि आचार विचार केवढा फरक आहे. पुढे वाचले हसूच येईल. आता उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या घराण्यातले कितव्या पिढीतले कितवे वंशज? म्हणजे समजा 3ऱ्या पिढीतला 3रा वंशज, कितव्या पिढीतले कितवे वंशज. साधारण जास्तीत जास्त आपण 3 पिढ्या मागे जाऊया. म्हणजे पणजोबा, आजोबा आणि तुम्ही 3 पिढ्या, म्हणजे साधारण 70-100 वर्ष मागे. तुमच्या आजोबांना तंदूर किंवा नॉनव्हेज आवडत होते का? पण आता तुम्ही कसे वागता? त्यांनी खाल्ले दुर्वांकुर
आणि तुम्ही खाता कोंबडीची पिसे. कसे व्हायचे? आणि सांगताना सांगता की आमचे आजोबा संन्यासी होते, मग आम्हाला केव्हा देता संन्यास असे नाही विचारत. फक्त त्यांचा वारसा पाहिजे पुण्याचा. त्यांच्या तोंडात होत्या दुर्वा आणि यांच्या तोंडात कोंबडीची पिसे, आणि त्यांच्या पुण्यावरती तुम्ही हक्क साबित करायला जाताय. कसा होईल तो? ही साधी गोष्ट आहे. पण तरी सुद्धा तरी बघा, आपण ह्या मार्गाला आल्यावर दत्त, नाथ, सुफी हे 3 पंथ आहेत. त्यातल्या सुफी पंथ इतका प्रेम करणारा, त्या सुफी पंथांनी हा पुण्याचा ठेवाय फुकट जात होता, तो त्या आपल्या सामर्थ्याने आपल्याला जोडून दिला. त्याच्यापेक्षा गुरुने काय करावं असं विचारतात. पण तरी सुद्धा तुम्हा भक्तांसाठी नीट आहे का? सूफी पंथ असा आहे की दिया उसका भी भला, नहीं दिया उसका भी भला. ह्याप्रमाणे म्हणजेच गुरुकृपाशीर्वादाद्वारे प्राप्त झालेली जीवनातील विकसित अवस्था ह्या चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या विकसित अवस्थेमध्ये जी आधिदैविक अवस्था आहे, त्या विकसित अवस्थेत ह्या प्राप्त झालेल्या कारण दीक्षेच्या सार्थकतेसाठी तुमच्या त्या वरील पुण्याचा हितसंबंध, जो तुमच्या आचार विचार परत्वे अनाठायी खर्च होणार होता, ती सगळी तुमच्या घराण्यातल्या पूर्वापार परंपरेतील देवदेवतार्जनाची जी पुण्याई संचित अवस्थेमध्ये होती, जी तुमच्या उपयोगी न पडता गाठोडी बांधून पडली होती, व्यर्थ जाणार होती, ती तुमच्या या दीक्षांत विधीने तुमच्या एका माध्यमाकरवी तुमच्या संबंध कुटुंबाला जोडून दिली. आणि याहून आता गुरुनी काय करायचे ठेवले तुमच्यासाठी? ते सगळं व्यर्थ जाणार होतं. पण एक गुरुमार्गीय कोण आला, त्यांच्या कुटुंबातला, त्या 7 पिढ्यातल्या लोकांनी काय केलं होतं पुण्य, ती सगळी तुम्हाला जोडून दिली. म्हणजे किती त्यांचं प्रेम. या उसका भला, नाही दिया उसका, तू दे नाही तर नको देऊ, पण मी तुझं कल्याणच करणार. आणि याच्या बदल्यात काय मागतात तुमच्याकडनं? आम्हाला आणून पैसे द्यावे की नाही, की तू अर्ध्या तासाची साधना कर आणि देवासारखा हो आणि माझ्याकडे. आता ह्याच्यापेक्षा कमी किंवा ह्याच्यापेक्षा चांगलं आणखी काय असेल मला नाही वाटत. तेव्हा याचा आस्थेने विचार करून पुन्हा साधना कुठल्याही परिस्थितीत समाधानाने करायची. येथे आज प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती आहे, ती प्रत्येक व्यक्ती त्या कुटुंबातील एक घटक म्हणून उपस्थित आहे. तर त्या कुटुंबातील दिवंगत 7 पिढ्यांनी जो जो काही पुण्य संचयनार्थ प्रयत्न केला असेल, देवादिकापासून ते भूताखेतापर्यंत, तो असा अनाहूत आणि अनाठायी केवळ तुमच्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या तो ठेवा प्राप्त करून घेण्याला असमर्थ आहे. आचाराने व विचाराने आणि सिद्ध साधनेने. तर तो गुरुनी वाया जाऊ दिला नाही. तर काय केले? ह्या कारण दीक्षेमुळे ते पुण्य तुम्हाला जोडून दिले आणि आज तुमच्या काया वाचा व मनाला अशी शिकवण दिली की तुम्ही तसा कर्मसंचय पुढील पिढ्यांसाठी करू नका, तर कर्म सेवन करा. कशासाठी? म्हणून बघा, 5 दीक्षा दिल्या: उपासना, नामस्मरण, अनुग्रह, गुरु दीक्षा आणि शेवटची कारण दीक्षा. आणि त्याच्या पुढे महाकारण अवस्था. कारण दीक्षेला सांगितलं की तुमच्या देहातला दोष सगळा संपूर्ण गेल्यावरच कारण दीक्षा दिली. म्हणजे देह शुद्ध केला, 7 पिढ्यातली पुण्याही जोडून दिली आणि एक सोपं साधन तुम्हाला करायला सांगून तुमचं जीवन ईश्वरमय केलं. एवढं कार्य एका ह्या गुरुमार्गातून झालंय. आज तर आता जीवन उत्पत्ती मीमांसेमध्ये एक अत्यंत मोठा सिद्धांत आहे की तुमच्या घराण्याच्या परंपरेमध्ये जेव्हा जन्मकर्म म्हणून घेऊन आपण जन्माला येतो आणि ज्या वेळेला आपण प्रजोत्पत्ती करतो, त्यावेळेला दिवंगत असणाऱ्या व्यक्तींचे हे दोष जसे प्रवाहित होत जातात, तसे हे पुण्य पुढे जात नाही. तर पुण्य हे वलय रूपाने बाजूला होते. म्हणजे वाईट आहे ते सहज प्रवाहित होते. गवत उगवायला काय प्रयत्न नाही आहेत, गहू उगवायला प्रयत्न आहे. गहू चांगले उगवायला पाहिजेत म्हणून काय करावं लागतं? हरळी म्हणतात त्याला, है ना, हरळी किंवा गवत ते काढावं लागतं. तसं दोष काढून तुम्हाला शुद्ध केलं आणि गुरुकृपाचं गुरुशक्ती तेव्हा प्राप्त होऊन गेल्या. त्या गुरुशक्तीच्या बीजामुळे पुढची पिढी निर्माण होणार.
ज्या वेळेला स्त्री व पुरुष बीज प्रजोत्पत्तीसाठी धारण होते त्यावेळी दोष धारण होणार, हा, पण पुण्य धारण होत होत नाही. नाही. तर या पुढील पिढ्यांची तरतूद अशी केली आहे की तुम्हाला या दीक्षा माध्यमातून मिळालेले जे दत्त नाथ व सूफी या परंपरेतून जे काही कार्यकारण हे जीवनोद्धारासाठी असेल ते तुमच्या नातवंड पंतवंडांच्या प्रजोत्पत्तीच्या वेळी तुमच्या त्या वीर्यातून प्रवाहित होणार. म्हणून याला गुरुवंश म्हटलंय. गुरुवंश, वंश कट करून टाकला. आता साधारणपणे असे पहा, रक्तामध्ये काय ते डॉक्टरशास्त्रपणे बदलता येतं का हो? काय रक्तामध्ये धारण झालेलं काय आहे ते, त्याचं गट म्हणा, त्याचं हे म्हणा, काही बदलू शकत नाही. नाही नाही, हे दादानी हे सगळं बदललं. हे फार मोठी गोष्ट आहे. हे साधारण नाही. कारण हे कधी तुम्ही जे स्पर्म मध्ये चेंजेस मध्ये की हा, तिथं जे चेंज व्हायला ते हेरिडिटरी आलेलं असतं. हा, ते काही करायचं. त्यात इंटरफेअर करायचं म्हणलं तरी महाशक्तीच लागते. डीएनए आरएनए म्हणून असतात ते हा. क्रोमोझोम चेंज करायचं म्हणलं तर ते मग देवच करू शकते असं म्हणतात. तिथं गुरु तुमचे गावठी आंब्याची झाडं होती दादा म्हणे, त्या गुरु आंब्याचं कलम करून गुरुचे आंबे येणार आता. आता साधारणपणे असे पहा की आज आपण काही रोगाप्रित्यर्थ डॉक्टरांकडे गेलो तर तो अनुवंशिक आहे का हा, असे हे विचारतात. विचारतात लगेच. डायबिटीस म्हणजे तुमच्या वडिलांना होता का, 7 पिढ्यापर्यंत जातात. म्हणजेच तो रोग पूर्वजांकडून आल्यामुळे अनुवंशिक झाला. याप्रमाणे जर अनुवंशिक दोष येऊ शकतात तर अनुवंशिक पुण्यही काय येऊ नये. म्हणून परमेश्वराशी भांडणारे आम्ही नाथपंथी लोक आहोत व इतक्या पुढील पिढ्यांचा पाया आज बनवला आहे. तसे आज तुम्हाला प्राप्त होणारी दीक्षा म्हणजे कारण दीक्षा हिची पूर्वतयारी जशी 25 वर्षे आधी केली तशी पुढची 500 वर्षे जगतामध्ये ज्या मानवी जीवनाची उत्पत्ती होईल त्या उत्पत्तीचे बीज आज तुम्हा कुटुंबियांच्या माध्यमामध्ये हा नाथपंथ धारण करून देतो आहे. का तर पुढचा भविष्यकाळ हा जगताच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे. हे केव्हा सांगितलंय? 79-80 मध्ये. तेव्हा सगळं व्यवस्थित होतं तेव्हा सांगितलंय आणि आज आपण अनुभवतोय. म्हणजेच वेदामध्ये आणि पुराणामध्ये प्रलय म्हणून सांगितला आहे तो हाच. म्हणजे समुद्र पृथ्वीला गिळणार नसून मनुष्य मनुष्याला ओळखणार नाही. तर ही भवितव्याची काळजी परमेश्वराला आहे, तुम्हाला जरी नसली तरी. म्हणून आज तुमच्यासारख्या देहिक माध्यमांना हाताशी घेऊन या शास्त्राच्या सिद्ध सिद्धांताची निर्मिती करून त्या निर्मिती परत्वे सिद्ध होणारे शास्त्र हे तुमच्या काया वाचा मनाशी एकरूप करून त्या तुमच्या काया वाचा व मनातून भविष्यातील प्रजोत्पत्ती होणार त्या पिढ्यांना तो ठेवा आज देण्याचे कार्य करीत आहे. आणि म्हणून ते पद आहे की जन्मोजन्मी दत्त सद्गुरु मिळे जरी मजला प्रेमानंदे सहज येईन प्रेमासी भजला. म्हणजे रडत जन्माला येणार नाही, काहीतरी कार्य करायला हसत जन्माला येईन. हे बीजारोपण आहे. कशाचं? गुरुवंशाचं बीजारोपण. कशाचे? तर पुढच्या अनंत काळाचे. तर ह्या कारण दीक्षेपर्यंत म्हणजे 25 वर्षे ही माझ्या दृष्टीने फार कमी आहेत. म्हणजेच माझ्या दृष्टीने एक दिवस आहे. कारण नाथांनी आपल्या सामर्थ्याने पुढच्या काही 500 वर्षांची योजना आखलेली आहे. त्या दृष्टीने 25 वर्षे म्हणजे काहीच नाही. तर याचा अर्थ पुण्य संचय व पुण्य सेवन. हा भेद कळला का दोन्ही मधला? म्हणून सुरुवातीलाच सांगितले की ही कारण दीक्षा जी आहे ती प्राप्त करण्याचे भाग्य ह्या जन्मात लाभले. तिचा आदर अधिकाधिक कसा करता येईल, ठेवता येईल एवढे जरी समजले तरी पुरे. कारण अनादर कसा करता येईल हे सांगावे लागत नाही. आणि हा आदर आपण एवढ्याचसाठी ठेवायचा की आपण जरी गेलो तरी आपल्या नंतर कदाचित आपण ते जगतातले सुख शांती समाधान किंवा विश्वशांतीचे प्रतीक बघायला अस्तित्वात जरी नसलो तरी आपण केलेले जे काही प्रयत्न आहेत
ते निरंतर स्वरूपात अस्तित्वात राहतील हे देवापाशी मागायचे आणि तशी सद्बुद्धी तुम्हा भक्तांना परमेश्वराने द्यावी अशी परमपूज्य बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. किती सुंदर आहे. तर 205 गुरुप्रसाद पान क्रमांक 205 त्याच्यातील रक्ताभिसरणाचे एक मुख्य कार्य म्हणजे सबंध शरीराला रक्तपुरवठा करणे व शरीरातील इंद्रियांमध्ये तयार होणारी दूषित द्रव्ये व वायू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड याचे उत्सर्जन करणे हे होय. या कार्यार्थ जी इंद्रिये काम करतात ती म्हणजे हृदय व रक्तवाहिन्या होत. रक्त हे लाल रंगाचे जाडसर द्रव्य असून ते शरीरात 4 ते 5 लिटर असते. रक्ताचे 2 मुख्य घटक आहेत. एक द्रवरूपी पातळ पदार्थ ज्याला रक्तद्रव किंवा प्लाझ्मा असे म्हणतात व दुसरे घन पदार्थ ज्यात तांबड्या पेशी, पांढऱ्या रक्तपेशी व प्लेटिलेट्स यांचा समावेश होतो. आता कोरोना झालेला प्लाझ्मा द्यावं लागते ना, काय चार्ज करतात? मला तेच आश्चर्य वाटते. दादा तर कुठे मेडिकल कॉलेज हे आरबीसीज प्लाझ्मा हे त्यांना कसं माहिती आहे? तुम्हाला त्याच्याही पुरतं सांगतो. दादा सांगायचे तुम्ही डॉक्टरना वाघानं म्हणाले असते की तुम्ही मेलेली बॉडी कापून त्या अभ्यास करता. माझ्या डोळ्याला आत सपन काय चाललंय असं दिसतं. कुठनं रक्त कसं चाललंय, तुझ्या हृदयाची स्पंदनं किती आहेत बघा. मी सगळ्या म्हणाले जिवंत बॉडीचा अभ्यास करतो. म्हणजे आश्चर्य वाटते. मग काही गोष्टी माहिती नाही. त्या दादाने सांगितलं. म्हणजे बाबा आले, एकदा डॉक्टर आले काही आणि त्यांनी विचारलं की इथं हे असतं ना अपेंडिक्सचं ऑपरेशन कसं करायचं ते आमच्या लक्षात येत नाही. बाबांनी बोलून सांगून असं फिगर काढून कुठं कट करायचं ते सांगितलं. त्यांना आश्चर्य वाटलं. आणखीन एक गोळीचं नाव आठवत नव्हतं तर त्या गोळीचं नाव बाबांनी सांगितलं. आणि म्हणजे डॉक्टर म्हणाले काय वंडर आहे बाबा. ते म्हणजे जगातली कुठलीही गोष्ट आम्हाला माहीत नाही असं नाहीच. असा मार्ग मिळाला आहे. म्हणून आपल्यासारखे भाग्यवान आपण ह्या विचार करायचा. एखादी गोष्ट नाही झाली ते मुगात बसायची नाही, मारागोळी ती जाताना झाली तर इथं सोडून जायचे. तिथं गेल्यावर काय आहे ते बघायचंय. तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचा एक पदार्थ एक असतो. मिनिट, मी असं ऐकलं म्हणजे XYZ ऍडमिट केलं त्यांना, कोरोना झाला होता तर प्लाझ्मा दिला, 12 लाख रुपये बिल झालं. म्हणजे प्लाझ्मा आपल्याला फुकट मिळाला आहे, त्याची किंमत कुठे आहे? ते कोरोना होऊन गेलेले जे पेशंट असतात त्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. त्यांचे प्लाझ्मा घेऊन म्हणजे रक्त काढून आरबीसी म्हणजे तांबड्या पांढऱ्या पेशी प्लॅटलेट्स काढून जे द्रव्य राहतं प्लाझ्मा त्याच्यामध्ये ते अँटीबॉडीज असतात. आणि पेशंट जो सिरियस त्याला देऊन त्याचे व्हायरस मारायचा प्रयत्न करतात. पण त्याच्यासाठी एक पेशंट तयार होतो. आणि आपल्या साधनेतून तर ते ओंकारनं तिथं नायट्रोजन ऑक्साईड तयार होऊन इथंच व्हायरस वीक होतो. एक मोठा अनुभव आहे. म्हणजे येऊच देत नाही. तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचा एक पदार्थ असतो. या पदार्थाची विशेषता म्हणजे तो प्राणवायू किंवा ऑक्सिजनशी लगेच संयुक्त होतो व जेथे प्राणवायू कमी असेल तेथे त्याचा पुरवठा करतो. पांढऱ्या पेशींचा गुणधर्म म्हणजे शरीराची प्रतिकार शक्ती होय. प्लेटिलेट्स या रक्तातील अतिशय सूक्ष्म पेशी असून त्यांची रक्त गोठवण्याच्या क्रियेला किंवा क्लॉटिंग टाइम त्याला मदत होते. हृदय ही आपल्या इच्छेच्या अधीन नसलेल्या स्नायूंची पिशवी आहे. हे रक्ताने भरलेले असून याच्या आकुंचनामुळे रक्त साऱ्या शरीरभर पसरविले जाते. त्यामुळे अभिसरण संस्थेतील हृदय हा एक मोठा पंप आहे. हृदय हे छातीच्या पोकळीत मधोमध असून त्याच्या दोन्ही बाजूंना उजवे व डावे फुफ्फुस असते. हृदयाची पोकळी
एका उभ्या पडद्यामध्ये उजव्या व डाव्या अशा 2 भागात विभाजित होते. त्यापैकी उजव्या भागात अशुद्ध रक्त व डाव्या भागात शुद्ध रक्त असते. हृदयाच्या पोकळीत उभ्या पडद्याप्रमाणे आडवाही पडदा असतो. त्यामुळे हृदयाच्या पोकळीचे 4 कप्पे होतात. त्यापैकी वरील कप्प्यांना कर्णिका किंवा ॲट्रियम व खालील कप्प्यांना जवनिका म्हणजे व्हेंट्रिकल असे म्हणतात. याप्रमाणे हृदयाच्या पोकळीत वरच्या बाजूला उजवी व डावी कर्णिका व खालच्या बाजूला उजवी व डावी जवनिका मिळून एकंदर 4 कप्पे असतात. उजवी कर्णिका व उजवी जवनिका त्याचप्रमाणे डावी कर्णिका व डावी जवनिका यामध्ये प्रत्येकी 1 छिद्र व झडप असते. त्यामुळे उजव्या कर्णिकेतील रक्त उजव्या जवनिकेत व डाव्या कर्णिकेतील रक्त डाव्या जवनिकेत जाऊ शकते, पण ते जवनिकेतून कर्णिकेत जाऊ शकत नाही. ही सगळी तुम्ही फिगर काढून घेऊनच समजून घेऊन ते समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकाने फिगर काढायची आणि हे काय लिहिलं ह्याप्रमाणे बघायचं म्हणजे समजतं. हे नुसतं वाचून नाही समजत. श्वसन संस्था नाक, घसा, श्वासनलिका, श्वासवाहिन्या आणि फुफ्फुसे हे श्वसन संस्थेतील निरनिराळे अवयव होत. आपण श्वास आत घेतो त्यावेळी प्राणवायुयुक्त हवा नाकावाटे श्वासनलिकेत जाते. या श्वासनलिकेचे 2 भाग होऊन यांनाच श्वासवाहिन्या म्हणतात. यापैकी प्रत्येकी 1 श्वासवाहिनी उजव्या व डाव्या फुफ्फुसात प्रवेश करते. प्रत्येक फुफ्फुसामध्ये श्वासवाहिनीचे अनेक भाग होऊन त्यांचे आणखी लहान लहान भाग होतात. अशा रीतीने फांद्यांना फांद्या फुटत फुटत शेवटी अतिसूक्ष्म फांद्यांच्या भोवती पातळ आवरणाचे वायुकोश असतात. या वायुकोशांभोवती अतिसूक्ष्म अशा रक्तवाहिन्यांचे जाळे असून त्यातून सतत रक्तप्रवाह चालू असतो. रक्ताभिसरण प्रथमतः शरीरातील सर्व अशुद्ध रक्त 2 महानीलांद्वारे किंवा व्हेन्स उजव्या कर्णिकेत येते. तेथून ते उजव्या जवनिकेत जाते. उजव्या जवनिकेतून ते एका रोहिणीद्वारे फुफ्फुसात जाते. फुफ्फुसात ते वायुकोशाभोवतीच्या अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांमधून प्रवाहित होते. याच वेळी वायुकोशातील प्राणवायू वायुकोशाभोवतीच्या रक्तवाहिन्यातील रक्तात शोषला जातो व रक्तातील कर्बवायू किंवा कार्बन डायऑक्साईड वायुकोशात ओढला जाऊन तो उच्च वासावाटे वातावरणात फेकला जातो. प्राणवायूने युक्त असे रक्त एका नीलेतून हृदयाच्या डाव्या कर्णिकेत येते. तेथून ते डाव्या जवनिकेत जाते व तेथून महारोहिणीद्वारा सबंध शरीराला पोरळले जाते. रक्ताभिसरण होत असताना रक्तातील कोणतीही पेशी आपल्या स्थानावरून अभिसरण होऊन पूर्ववत आपल्या स्थानी परत यावयास सर्वसाधारण 3 मिनिटे लागतात. म्हणून मी दर खेपेस सांगतो, दर 3 मिनिटाला हिटलं रक्त इतर डॅश मारतं आणि परत जागेला. म्हणून सारखे विचार बदलतात. हे अभ्यासूनच सांगितलंय मी. संथा पद्धतीने नामस्मरण गुरुशक्तीचा रक्तात आविष्कार. ज्यावेळी संथा पद्धतीने नामस्मरणाचा उच्चार होतो हे माहिती म्हणून सांगितलंय. फक्त माहिती म्हणून करायचं. आपल्याला जसं जमेल तसं करायचं. तुम्हाला गुरु लाभ करून देतात. मग आता नाही माझं हो बरोबर झालं की नाही, बरोबर झालं की नाही ह्याच्या मागे लक्ष गेलं. ते काय करायचं नाही आहे. हे ओनली फॉर युअर नॉलेज. हे असं असू शकतं. आपण फक्त मन लावून करायचं काम करायचं आहे. तुमचं घडवायचं काम ते करतात. ज्यावेळी संथा पद्धतीने नामस्मरणाचा उच्चार होतो त्यावेळी नैसर्गिक प्राणायाम होत असतो. नेहमी श्वासोच्छ्वास हा मिनिटाला 18 ते 20 वेळा होत असतो. परंतु प्राणायामाने हे प्रमाण बरेच कमी होते. प्राणायामाच्या वेळी जेव्हा अतिशय मंद गतीने श्वास आत घेऊन
तेवढ्याच मंद गतीने तो बाहेर सोडला जातो, त्यावेळी नाडीचे ठोके मंद गतीने पडतात, कारण हृदयाचे स्पंदन मंद गतीने होते. ज्यावेळी नाडी मंद गतीने चालते त्यावेळी रक्ताभिसरणाचा वेग हा मंदावतो. ओम श्री साईनाथाय नमः हे नामस्मरण संथा पद्धतीने होत असताना निर्माण होणारा ध्वनी हा मध्यापर्यंत नेऊन मंद स्वरात व मंद लयीत त्याचा लय केला व अशा सुसंबद्ध पद्धतीने जर हे गुरुनामस्मरण म्हटले तर एका नामस्मरणात 3 वेळा नैसर्गिक प्राणायाम होतो. आता ओंकार संथ पद्धतीने हळू का म्हणायचा? हळू आपण म्हणत असताना लॉंग जेवढा उडतो त्यावेळेला रक्ताचं पंपिंग कमी होतं. आता नदीमध्ये पाणी खळखळ वाहत असताना मासे पकडता येत नाहीत. संथ झालं म्हणजे जास्तीत जास्त मासे पकडता येतात. तसं ही रक्त जर जोरात वाहत असेल तर ते रक्तातले दोष पटकन बाहेर काढता येत नाहीत. म्हणून तुम्ही नामस्मरण म्हणत असताना जेव्हा संथा पद्धतीने म्हणता त्यावेळेला व्हेलॉसिटी ऑफ ब्लड कमी होतं. ब्लडची व्हेलॉसिटी कमी झाल्यावर त्यातले जास्तीत जास्त दोष धारण करून घेऊन बाहेर टाकले जातात. म्हणून तुम्ही ते लॉंग ओढायचे. इतर वेळेला आपण आणि तो दुसरा लॉंग लाईफ सुद्धा होतं. कसं तुम्ही एका मिनिटामध्ये 60 सेकंदामध्ये तुम्ही किती वेळा? 18 ते 20 वेळा करता. म्हणजे 30 सेकंदामध्ये केव्हा करता? 10 झाले. आता बा नामस्मरण करत असताना एका मिनिटाचे 60 सेकंद रे पूस आहे. 5 सेकंदाला एक नामस्मरण करतो. नीट बघा. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. एक नामस्मरण म्हटलं 5 सेकंदाचं आणि एक श्वास घेतला. दुसरं 5 सेकंदाचं नामस्मरण घेतलं 1 सेकंद. कळलं? असे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे किती? 6 म्हणजे 60. बघितलं? 10 म्हणले 60 म्हणजे 60. पण श्वास किती वेळा घेतला? 10 वेळा. इतर वेळेला किती घेतो? एका मिनिटात 20 वेळा. म्हणजे 10 श्वासाची पद्धत झाली की नाही? तेवढं लॉंग लाईफ. मग आता लॉंग लाईफ आणखी मी थोडं सांगू का? फार महत्वाचा विषय मेडिकलला रिलेटेड आहे. म्हणजे आता जे तुम्ही सांगाला इतकं छान आहे. म्हणजे आता हे जोरात घेताना ओंकारचे जे पण ध्वनी जातात तर त्याच्यावर प्राणवायू पण जातो. आणि त्यामुळे ते काय होते, जेव्हा आपण डीप ब्रेथ घेतो हार्ट बीट्स कमी होतात. म्हणजे ते नॅचरल आहे. हार्ट बीट्स कमी झाल्यावरती आपल्या हार्टला करोनरी फिलिंग्स म्हणतात की ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह होतो, हार्ट स्ट्रॉंग होतो, फुफ्फुसी स्ट्रॉंग होतो. झाल्या 2 गोष्टी. आणि तुम्ही म्हणल्या असेल जेवढं लॉंग ड्युरेशन होतं त्यावेळेला बाहेरचं ओंकार ऑक्सिजन हवा आणि ब्लड हे जास्त वेळ कॉन्टॅक्टमध्ये येतं आणि त्यामुळे एक्सचेंज ऑफ हे जे होतं कार्बन डायऑक्साईड होतं आणि ऑक्सिजन भरपूर जातो. त्याच्यावर ओंकार ध्वनी पण आज जास्त प्रमाणात जातो आणि ऑक्सिजन त्यामुळे तो फायदा आहे. म्हणून ते ओंकार आपलं जे साधना करतो 3 वेळा श्वास घ्या म्हणाचे पद्धत काय सगळे अल्वेला म्हणाचे शेवटचे जे आपले श्वास हे एक्सचेंज ऑफ अल्वेला म्हणतात फुफ्फुसाचे जे भाग आहेत तिथं फुगले जातात आणि जास्तीत जास्त सर्क्युलेशन वर येऊन आपल्याला जो साधना करतो तो आपल्याला बेनिफिट जास्त होतो. म्हणून त्यामुळे तुम्ही सुरुवातीला 3 वेळा श्वास घ्या म्हणता की त्याचा मागचा अर्थच आहे. आणखी प्रत्येक तुम्ही हे सांगता की ओंकार घेताना जेवढा मी थांबतो नाही तेवढं त्याचं बेनिफिट होऊन तुमचा हार्ट लंग आणि एंडोक्राइन सगळं चांगलं होतं. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदा होतो. म्हणून सांगितलं पहिला बघा 5 सेकंदाचा ओंकार 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक 5 सेकंदार 5 ओंकार 1 श्वास 1 1 1 1 1 1 1 आणि 1. आता हे सेकंद किती झाले?
50 झाले की नाही? आणि हे किती झाले? हा. इतर वेळेला समज नाही, इतर वेळेला आपण 20 वेळा येतो, तिथं इथं 10 वेळा घेतला. 10 सेकंद 10 श्वासांची बचत. 50 आणि 10 60 झाले की नाही? हे 60 झाले. त्याच्यामध्ये 20 वेळा घेतल्याऐवजी 10 वेळा घेतला, म्हणजे 10 सेकंदाची दर सेकंदाला बचत झाली, म्हणजे तेवढं लॉंग लाईफ. आता हे लॉंग लाईफ कशा करता आहे? कार्यासाठी सिद्ध झालो आपण आणि लोक मरून गेलो तर काय फायदा? 70 वर्षे सिद्ध झालो, आता 80-82 पर्यंत लोकांना सांगायला वापरता आलं म्हणून लंगलं पाहिजे. आराम करण्यासाठी नव्हे, पण किती सुंदर आहे. म्हणजे एक उदाहरण म्हणजे हत्तीचा श्वास कमी असतो, फार दिवस जगतो. हा, काचो 300 वर्ष. ते चिमणीचा श्वास फास्ट असते, ते जास्त दिवस जगतो. म्हणून श्वास कमी घ्यायला पाहिजे, म्हणजे शांत राहील. हा, हे साधनेमध्ये होतं ते. केवढा झाला? तेवढा म्हणजे तुमच्या हृदयाचं स्पंदन कमी होतं हळू. तर एका नामस्मरणात 3 वेळा नैसर्गिक प्राणायाम होतो व ह्या ध्वनीतून निर्माण झालेल्या लहरी आपल्या आसमंतात राहून पुनश्च आपण जेव्हा वरील प्रमाणे प्राणायाम करतो तेव्हा ह्या लहरी शरीरात धारण होऊन त्यांचा संबंध श्वास उच्छ्वास क्रियेशी येतो. तेव्हा या लहरी प्रकाशमान होऊन शरीर धारणेचा मुख्य घटक म्हणजे रक्त याच्या रक्तपेशीशी एकरूप होतात व प्रथमावस्थेत जी दैहिक अशुद्धता काया वाचा मनात पूर्वकर्मातील व ऋणानुबंधातील दोष परत्वे धारण झालेली आहे त्याची शुद्धता होऊन काया वाचा मन हे ओंकारमय होते. दादा म्हणतात 3 मिनिटांमध्ये 5 वेळा ओम श्री साईनाथांना म्हणायचं. 9 सेकंदाचं. हे बघा, ओम 9 सेकंद, ओम श्री साईनाथाय नमः. म्हणजे 36 सेकंदामध्ये 5 वेळा केलं तर 180. कळलं? म्हणजे हे 2 त्रिकोणाचे किती झाले? 180 झाले की नाही? आपण जर हे नामस्मरण 3 मिनिटात 5 वेळा केले म्हणजे जर प्रत्येक नामस्मरण 36 सेकंदापर्यंत म्हटले तर रक्तातील प्रत्येक पेशी प्रकाशमान होण्यासाठी त्याचप्रमाणे पेशीतल्या अशुद्धतेचे उत्सर्जन होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ दिला जातो व आपल्या दैहिक व आत्मिक शक्तीला गुरुशक्तीचा कमाल पुरवठा होतो. म्हणजे जे तुम्ही महिन्यानी तुम्ही रोजचं नुसतं साधं नामस्मरण करून महिन्यात सिद्ध होणार असाल तर असं करून 10 दिवसात सिद्ध होता. म्हणजे 20 दिवस वाचले. म्हणून पूर्वीच्या काळी रावण 1000 वर्ष जगला नव्हता तरी असं करून त्याने ते वाचवलं होतं आयुष्य. म्हणून लॉंग लाईफ. रक्तातील तांबड्या पेशींना कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते ती सर्वसाधारणपणे अन्नरसातून पुरविले जाते. पण गुरुदीक्षेनंतर ओंकार साधनेतून जी गुरुशक्ती रक्तात धारण होते त्या गुरुशक्तीच्या माध्यमातून तांबड्या पेशींना कार्य करण्यासाठी शक्तीचा पुरवठा केला जातो. नीट आहे का? तांबड्या पेशींना पुरवठा करतो म्हणून जेवण कमी होतं. पहिले जबरदस्ती जेवण जास्त करायचं नाही. यामुळे तांबड्या पेशींच्या कार्यासाठी साधकाची दैहिक व आत्मिक शक्ती खर्ची पडत नाही. म्हणून वाचलेली शक्तीतून लोकांचं कार्य करायचं आहे. दादा म्हणून म्हणाले जर तुम्ही जास्त खाल्लं तर काय होईल? संडास धुवायला केशराचं पाणी वापरलं असं होईल. म्हणजे काय? एवढी शक्ती ही शक्ती लोकांच्या कल्याणार्थ वापरायची आहे. त्याचा सदुपयोग करायचा आहे. ती जर पचनार्थ करला अन्नपचन केलं नंतर कुठं जातं? म्हणून केअरफुल राहायचं. खायचंच नाहीच खायचं. आपल्या कमीत कमी कारण का तुमचं अर्ध काम ती गुरुशक्ती करते आहे. देहाला सांभाळायचं म्हटल्यानंतर तुम्ही अर्धच जेवण
आमचं जेवण बघून सगळे हसतात ना, तुम्ही सुद्धा हसाल. मी नेहमी सांगतो आमची पोळी खाणे आमचं जेवण बघितलं सगळे हसतात. काय जेवता, कशाला जेवता. म्हणूनच ज्यावेळी सबंध शरीराला शक्ती पुरवण्याचे कार्य गुरुशक्ती करीत असते त्यावेळी साधकाला शरीर धारणेसाठी अन्नाची जरुरी कमी प्रमाणात भासते. म्हणून दादा ते एवढंसं अन्न घेऊन दुसरं खाऊन त्याच्यावर जगू शकले. आत्मिक शक्ती 99% होती, फक्त गरज 1%ची त्यांना. ओंकार साधनेस जसजशी प्रगती होत जाते तस तसा साधकाचा आहार कमी होत जातो. अशा वेळी साधकाने अट्टाहासाने, सवयीने किंवा आग्रहास्तव प्रमाणाबाहेर खाऊ नये. असे केल्याने अमूल्य अशा गुरुशक्तीचा साधकाकडून विनाकारण अपव्यय होतो. म्हणून दादा म्हणायचे संडास धुवायला केशराचं पाणी वापरत नाही. या शक्तीचा सदुपयोग करून घ्यायचा. पूर्वीच्या काळी आपल्या देवदेवतांप्रित्यर्थ उपवास करण्याची पद्धत विचारात घेतली होती. याचे कारण ज्या शास्त्रीय पद्धतीतून सांगितले आहे त्याचा आपण कधीच आस्थेने विचार न करता उपवास म्हणजे काही वेगळ्या पदार्थांचे सेवन आपल्या इच्छेनुरूप करणे अशी प्रथा आपण विचारात घेतली. शास्त्रीय पद्धतीप्रमाणे सर्वसाधारणपणे आपण जो नित्याचा आहार घेऊन त्या अन्न पाणी सेवनामुळे जी दैहिक शक्ती नित्याने निर्माण करतो त्यातील 50% शक्ती पुनश्च दुसऱ्या दिवशी जेव्हा अन्न सेवन करतो अशा वेळी खर्च होत असते. अशा ह्या नियमित अन्नसेवनाच्या कार्यात काही प्रसंग परत्वे आपणास मिष्टान्न, जडान्न इत्यादी सेवन करावे लागले तर ते सेवन केलेले अन्न पचन होण्यास केव्हा केव्हा 75% इतकीही शक्ती खर्च होत असते. रोज काय करायचं, रोज 10 रुपये शिल्लक टाकायचे. 300 रुपये शिल्लक झाले, एक दिवस 500 रुपये खर्च करून टाकायचे. म्हणजे महिन्याच्या शेवटी काय निगेटिव्ह 200. दैहिक शक्तीची बचत म्हणजे आत्मिक शक्तीची वाढ, आत्मिक शक्तीची बचत म्हणजे गुरुशक्तीची वाढ. असं वाढत वाढत ही दैहिक शक्ती बचत वर्षावर्ष जाते. तुम्ही अन्नमय कोशातून प्राणमयमध्ये जायचंय, प्राणमधून मनोमयमध्ये, मनोमयमधून विज्ञानमय आणि विज्ञानमय जाऊन हा फसा तयार करायचा आहे. फसा म्हणजे ज्ञानमय अवस्था, म्हणजे उद्यापन. वरच्या अवस्थेला जाणे उद्यापन. ते पण दादा मजा करायची. उद्यापन तेच आज केलं, आज पण करता, उद्या पण तेच करायचं. पण हे करायचंय हे माहीतच नाहीये. हे करायचं म्हणजे काय करायचं नाही. हा कोश इथं नाही म्हणजे काय कोश उचलून नावी नेऊन इथं ठेवायची नाही. या 5 कोशामध्ये जे रक्त वाहत आहे ते रक्त 100% गुरुशक्तीने धारण होऊन त्यात गुरुशक्ती धारण झाली की हा कोश इथं विलीन झाला. इतकं सोपं गणित आहे. यासाठी रोज नित्याने लक्ष देऊन साधना करून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. माझा आहार बरोबर आहे की नाही, माझा विहार बरोबर आहे की नाही, माझं हे बरोबर नाही. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सगळ्या गोष्टीमध्ये प्लॅनिंग पाहिजे. याशिवाय नित्याने आपणास नोकरी, धंदा, व्यवसाय आदी करावयाचा असतो. अशा वेळी राहिलेली 50% शक्तीही खर्च होते. म्हणजे अन्न पचनार्थ 50% शक्ती व नोकरी, व्यवसाय आदी करण्यासाठी राहिलेली 50% शक्ती खर्ची पडल्यावर प्राप्त जीवनात तुम्हा भक्तांना ज्या कृपाशीर्वादाची गरज आहे असा कृपाशीर्वाद प्राप्त होण्यासाठी जरी देवदेवता तुमच्या पुढे उभ्या असतात तरी दैहिक शक्तीचा अपव्यय झाल्याने देवतांनी दिलेला कृपाशीर्वाद धारण करण्यासाठी दैहिक शक्तीचे अस्तित्व देहात जाणवत नाही. म्हणूनच करीत असलेल्या साधन सेवेत काया वाचा मनाने एकरूप होता येत नाही. यासाठी पूर्वीच्या काळापासून उपवास करण्याचे जे शास्त्रीय कारण होते ते असे की निदान आठवड्यातून एकदा तरी उपवास एवढ्यासाठीच करायचा की निदान त्या दिवशी तरी अन्न पचनासाठी
खर्च होणाऱ्या दैहिक शक्तीचा संचय व्हावा. रोज आता स्वयंपाक करून कंटाळा आला, तुम्ही एक दिवस बाहेर जाऊया म्हणता ना, म्हणजे तुम्हाला रेस्ट मिळते की नाही? हे बरोबर ना, त्यात चूक काही नाही. किंवा एक दिवस आपण काहीतरी नुसती साधी खिचडी करूया, म्हणजे 5 मिनिटात बाकीच्या कामापर्यंत तुम्हाला म्हणजे त्यात हेतू काय आहे? विश्रांती मिळाली पाहिजे. तसं त्या पोटाला विश्रांती मिळाली पाहिजे हा हेतू आहे. त्याची फक्त तुम्ही गरजेपुरतं म्हणजे काय, 1 ग्लास सरबत किंवा अगदी मिनिमम आहार, म्हणजे पोटाला काही त्रास नाही. म्हणून त्यातनं जर दैहिक शक्ती वाचेल, त्यातनं आत्मिक शक्ती, आणि आत्मिक शक्ती वाढली की तो त्यात मन इथं आहे, ते मन शांत, आत्मिक शक्ती वाढली तर होईल. काय हो, मनाला चैनच नाही. कसं पडेल? दाबून खाऊन ते सारखं खालतीच येत नाही. हे अभ्यासासारखं आहे की काय याचं कारण? पण उपवास म्हटला की नेमके आपण त्या दिवशी आणखी एकदा सांगितलं, उपवास करून म्हणाले, उपवास तुम्ही कशा करता उपास करत होतात? सर्वांनी सांगितलं होते काही ती अडचण निवारण व्हाव्या. म्हणाले अडचण निवारण व्हाव्या, झाली का? नाही झाली. तर मला असं सांगा, भीक मागायला येतो तो तर राहतो, त्याला भीक घालता का तुम्ही? नाही घालता. दिवसभर कोणी घातले म्हणजे उपवास झाला ना, मग संध्याकाळी निवारण झालं का त्याचं? म्हणजे किती शास्त्र बघा. नवरात्रात बिन चप्पलचे घालता, म्हटलं काय प्राप्त झालं तुम्हाला 10 दिवस बिन चप्पलचे घालून? शिवाय ते खराब बसला की म्हणजे यायला कुठलं नवरात्र काय? कुणी सांगितलं पण भेट्या तुला? बरं 10 दिवस तू बिन चप्पलचा फिरून असणार, तू काय प्राप्त केलं? 10 दिवसांनी तुला काय प्राप्त झालं की हे बाबू रे हे बरं वाटलं? असं आहे का? काहीच नाही. उगीच करत गाण्याला जुंपलेला बैल असतो की तो फिरत असतो आणि पेंट आणि तेल कोणच घेऊन जात असते. मग त्याला सोडला म्हणे, अरे जा आता नको बाद झाला तर तो काम. तर गेला, थोड्या अंतरावर गेला आणि तिथं फिरायला लागला म्हणे, फिरायची सवय. तसं दादा म्हणाले, जरी मी तुम्हाला सांगितलं, हमी दिली की ह्याच्या हे करू नका, बंद करा, तरी तुम्ही थोडं पुढे अंतरावर जाऊन परत चालू करा. त्याच्यातनं आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे, माझा विकास करायचा आहे आणि मला कुठल्या अवस्थेत जायचं आहे त्याचं ज्ञानच नाही. पण उपवास म्हटला की नेमके आपण त्या दिवशी आपल्या आवडीचे व जे रोजच्या आहारात नाही असे पदार्थ सेवन करून. साबुदाणा तर बेकार आहे, पचायला अतिशय कठीण आहे. जरा तुम्ही दाबून खाऊन बघा, दुसऱ्या दिवशी डोळे तुटत नाही आणि गळपटल्यासारखं होतं. कणकात पचवायला दैहिक शक्ती कमी झाली. दैहिक शक्ती कमी झाली की ही शक्ती इकडं आली. म्हणजे तुम्हाला ह्या पायाला इजा झाली असली तर तुम्ही ह्या पायाचं टेकून ह्याच्यावर वजन घालता आणि हाही पाय दुखायला लागतो. काय उपास केला आणि असं कसं काय झालं? हे परत वर. पण उपवास म्हटला की नेमके आपण त्या दिवशी आपल्या आवडीचे व रोजच्या आहारात नाहीत असे पदार्थ सेवन करून. बटाटा पचायला जड, साबुदाणा पचायला जड, शेंगदाण्याचे लाडू पचायला जड, आणि काय बरं, खजूर तो तूप घालून, आणखी रताळ. हा, एकापेक्षा एक आहे बघा. की बरोबर गच्च जाऊन बसतात पोटात आणि डोळे बंद केल्याने उडतच नाही सकाळी. दैहिक शक्तीचा अधिकच ऱ्हास होतो. दैहिक शक्तीचा अधिक ऱ्हास म्हणजे इकडची शक्ती इकडे कामाला आली. म्हणजे ऊर्ध्वगतीने विकसित होऊन तुम्ही उद्यापन उच्च अवस्थेला जायच्या वेळी अधोगतीने खालती येता, ही लक्षात घ्या. अशी ही देवासाठी म्हणून अज्ञानाने होणारी सेवा अज्ञानाने होणारी सेवा कारणी लागत नाही. म्हणून सगळं बंद करायला सांगितलं. चुकीचं केलं का तर सगळ्यांना केवढं अवघड वाटलं. दादाबाबा त्यांच्याकडे उपवास बंद करतात पहिले. दादा म्हणाले, देवाच्या नावाने कशाला खिचडी खाता? तुम्हाला खिचडी खायची ना, खिचडी खावा की. खिचडी खायला काय मी नको म्हटलं नाही, मोदक करत खात म्हटलं. पण तुम्ही ते जे उपासाच्या दिवशी हाणता ते बंद करा. म्हणून तुम्हा भक्तांना उपवास बंद करा असे मार्गदर्शनाच्या वेळी सूचित करण्यात येते. पण योग्य तो बोध भक्त भाविकांना होत नसल्याने उपवास बंद करणे म्हणजे फार मोठ्या पापाचे धनी होणे अशा भावनेच्या आहारी जाऊन खऱ्या गुरुकृपाशीर्वादाच्या प्राप्तीला आपण मुक्तो. आपण गुरुभक्त मार्गदर्शनाप्रमाणे जी साधना करीत असतात त्याचा अनुभव व अनुभूती येत नाही. आता 2 शब्द आहेत. अनुभव म्हणजे काय रे आणि अनुभूती म्हणजे काय?
नेहमी वापरतो. काय अनुभव म्हणजे, आणि अनुभूती म्हणजे काय? अनुभव आपण घ्यायचा आहे आणि तसा अनुभव ह्याला द्यायचा म्हणजे अनुभूती. मी उदी दिल्यावरती त्याला बरं वाटतंय, आता तू दे, म्हणजे ही साधना केल्यावर देते, त्याला अनुभूती. त्यांनी दिल्यावर बरं वाटलं म्हणजे मी त्याला साधनेतून त्याला अनुभूती दिली. दोन शब्द जवळचे आहेत, पण कसा अर्थ आहे? अशा त्रस्त शंकेने दुसऱ्या काही विचार पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न आपण जो करता, त्यापेक्षा ज्या मार्गदर्शन पद्धतीने आपण करीत असलेल्या साधनेचा अनुभव व अनुभूती यावी अशी आपली इच्छा आहे. त्यासाठी जास्तीत जास्त आपले आचार विचार केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे ठेवण्याचे कर्तव्य आपण विचारात घ्यावे. गुरुमार्गात गुरुशक्तीचे रूपांतर हे साधनेद्वारा रक्तात केले जाते. म्हणजे तुम्ही पैसे कमावलेले जसे बँकेत ठेवता, तसं सेवा कमावलेले ब्लड बँकेत ठेवायची आहे. आणि ती ब्लड बँक तुमच्याजवळच आहे आत. ती आता इथंपर्यंत येते आणि कुणाचं कल्याण करत असं लगेच उदीच्या रूपाने जाते, दोऱ्याच्या रूपाने जाते, तुमच्या बघण्याने जाते, तुमच्या स्पर्शाने जाते, तुमच्या बोलण्याने जाते. एवढंच काय, तुम्ही चालत जात असताना तुमच्या पायातून पृथ्वीच जाते. सांगितलं दादाने असं. आज जी पृथ्वी गैर ह्याच्यामुळे सगळं बाद झाली आहे, त्याच्यामुळे सगळी निगेटिव्ह बाद झाली आहे, ती तुमच्या चालण्यामुळे ती शक्ती आज जाऊन ती आज पॉझिटिव्ह होण्याचं कार्य होत आहे. आज भाजीला चव आहे का? एवढा मोठा फ्लॉवर मिळतोय, काय गवत खाल्ल्यासारखं खायचं. भाजीला चव नाही, कुठल्या ह्याला वांग्याचा नाही. पूर्वी भाकरी केली आहे तर दरवाजात वास यायचा, आता ती भाकरी करायला तिचं नाक घातलं तरी वास येत नाही. फुलांचं देखील वाचच येत नाही. नुसतं भाज्या बघायला नुसत्या रसरशीत दिसतात, त्यात काय नाही, सत्वच नाही. गुरुमार्गात गुरुशक्तीचे रूपांतर हे साधनेद्वारा रक्तात केले जाते. गणी प्रकाश काही यंत्रावर गेल्यावर तुम्ही जेव्हा परत श्वास घेता त्यावेळेला अलॉंग विथ ऑक्सिजन ती गुरुशक्ती तुमच्या श्वासा वाटून रक्तात धारण होती, रक्ताभिसरणाने सर्व शरीरभर होती आणि मग पचन होऊन तुमचं शरीर आहे ते सगळं त्या गुरुशक्तीने व्याप्त. असं शबन शरीर इथंपासून पायापर्यंत त्या गुरुशक्तीने व्यापल्यानंतर ती गुरुशक्ती तुमची जबाबदारी घेते आणि तुम्ही कुठं जावं, कुठला कोर्स घ्यावा, काय करावं काय नाही हे सगळं ठरवते. दादा म्हणाले ह्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? उगीच आपण कुठे ह्या कोर्सला जाऊ का, ते कोर्स जाऊ का, ते करू का, हे करू. प्रत्येक जन्माला घातलेल्या माणसाने काय करावं ह्याचं कारण देवाने प्रत्येकाबरोबर देऊन पाठवलंय. ते कारण उदित ह्याच्याने होतं. पण नाही, सगळ्याची घाई झाली आहे. या उलट हठयोगी ही शक्ती कायेशी एकरूप करतात. म्हणून जरी अनेक प्रकारचे चमत्कार हठयोगी करीत असले तरी त्यांना दुःख निवारणार्थ पीडितांना आशीर्वाद देता येत नाही. करून उदी काढून दाखवतील हठयोगी, पण ह्याला आजार झालाय ती उदी लावली तर ह्याला काही उपयोग होत नाही. जेव्हा गुरुशक्ती ही रक्तात धारण होऊन प्रवाहित होऊ लागते त्यावेळी रक्तामधून तयार झालेली गुरुशक्तीची वलय किंवा व्हायब्रेशन साधकाच्या शरीर माध्यमातून बाहेरील वातावरणात प्रवाहित होत असतात. यावेळी पीडित व्यक्तीला साधकाची दृष्टी, वाणी, हस्तस्पर्श, पादस्पर्श या माध्यमातून गुरुशक्तीचा लाभ होत असतो. तसा लाभ झाला म्हणजेच कृपाशीर्वादास किंवा दीक्षेस तो पात्र झाला असे म्हणता येईल. अनेक वेळा काही भक्त भाविक मार्गदर्शनार्थ आल्यावर त्यांच्या अपेक्षित वेळेपर्यंत त्यांना आपल्या अपेक्षेप्रमाणे सुख, शांती, समाधान आदींचा लाभ झाला नाही म्हणून त्या व्यक्ती अन्यत्र मार्गदर्शनार्थ जाऊन सुखाच्या शोधात काही भिन्नाभिन्न उपासनांचा अंगीकार करतात. म्हणून मी मागे तुम्हाला हे दाखवतं, हे एखाद्याचं काम लवकर होतं, त्याची मुळं थोडी आहेत ती काढण्यात बाबांना त्रास होत नाही. याची एवढी आहेत आणि तिसऱ्याची आहेत ती एवढी आहेत. आता हा जर ह्याच्याकडे लवकर काम झालं बघितलं, ती मुळं कुणी बघायची आहे? ती बाबा बघतात म्हणून वेळ लागतो. आता ही अशीच मुळं घेऊन दुसरीकडे गेला तो काय करतो, वरचं झाड कापून टाकतो. काम लवकर झालं, पुढच्या पिढ्या बोंबलत बसतात, कारण हे आहे ना अजून.
म्हणजे किती अभ्यास करण्यासारखा आहे, कधी समजून घेऊन लोकांची जीवन सुधारणार असं वाटतंय. क्षणभर सगळ्यांना घाई झाली आहे, पण त्याचं का लवकर झालं आणि माझा का उशीर होत आहे, किंवा माझं का लवकर झालं आणि त्याला का उशीर लागतोय, हा अभ्यास कोणी करायचा? अशा वेळी प्राप्त झालेल्या सुख शांतीचे कारण त्या करीत असलेल्या उपासनेशी जोडण्याचे त्यांचे अज्ञान हे अनुभवास येते. कारण ज्यावेळी आपण भक्त प्रथमतः गुरुमार्गी होता, त्याच वेळी आपल्या हयातीत आपल्याला ज्या सुख शांती समाधानाचा लाभ पाहिजे आहे, अशा कृपाशीर्वादाचा लाभ श्री गुरुनी करून दिलेला असतो. पण त्या कृपाशीर्वादाचा लाभ जीवनातील दोष परत्वे अनुभवास न येण्याने जरी उपासनेचा मार्ग आपण भक्त बदलते झालात, तरी बदललेल्या मार्गाच्या दिशेतून आपल्याला सुख प्राप्त झाले आहे असे म्हणता येणार नाही. कारण प्राथमिक अवस्थेत आपण निराधार होतात. अशा वेळी ज्या सद्गुरूंनी आपल्या जीवनाला आधार दिलेला असतो, हा जरी आपण भक्तांना जाणवत नाही, तरी गुरु सामर्थ्याचा महिमा म्हणून असे म्हणता येईल की तो शब्द रूपाने, दृष्टी रूपाने, स्पर्श रूपाने दिलेला आधार हा आपल्या जीवनात अक्षय स्वरूपात राहतो. त्या कृपाशीर्वादा परत्वे जेव्हा जीवनातील दोषांचे निर्मूलन होऊन आपल्याला आपल्या जीवनात अपेक्षेप्रमाणे सुख शांती समाधान लाभणे, ही अवस्था प्राप्त होण्यास जरी विलंब झालेला असतो, तरी ते कृपाशीर्वादाचे साधन हे पूर्वीच आपण प्राप्त करते झालेले असतो. दादांच्याकडे बरेच जण आले आणि नंतर दुसऱ्याकडे गेले, पण पहिल्यांदा दादाने आशीर्वाद दिलाय तो कार्यान्वित होऊन फळ मिळाला असं म्हणत नाहीत. मग तिथे गेलो आणि काम झालं. अच्छा, पण इतकी शास्त्रशुद्ध जाणीव होत नसल्याने नव्याने अंगीकारलेल्या सेवेचे फल आहे अशा अज्ञानात प्राप्त झालेल्या कृपाशीर्वादास उपकृत होण्याचे कर्तव्यही आपण विसरतो. वास्तविक आपण भक्तांना प्राप्त झालेल्या सुखात वाटेकरी म्हणून गुरूंचा कदापिही समावेश होत नाही. पण प्राप्त झालेले सुख ज्यांच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झाले आहे, अशांच्या बद्दल पूज्य आदराने त्यांच्या कृपेचे स्मरण करण्याचे कर्तव्यही आपण भक्त विचारात घेत नाही. म्हणून प्राप्त झालेले सुख हे जरी अपेक्षा पूर्तते पलीकडे असते, तरी त्या सुखात स्वतःला समाधानी मानण्याचे कर्तव्य आपल्याला पार पाडता येत नाही. शुभम भवतु. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा योग. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त